सावळज, सिद्धेवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले। शेतकरी म्हणजे गुन्हेगार नाहीत। पाण्यासाठी आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल होत असतील तर यापुढे कोणीच पाण्यासाठी आंदोलन करणार नाही। जर शेतकऱ्यांवर आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा। शेतकऱ्यांबरोबर मलाही तुरुंगात टाका, अशी आक्रमक भूमिका युवा नेते रोहित पाटील यांनी घेतली आहे। जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही असं सांगत पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये सुमारे 3 तास ठिय्या मारलाय। विसापूर योजनेचं पाणी सावळज भागात सोडण्यात आलं होतं, मात्र काही तासातच हे पाणी बंद करण्यात आलं। एका नेत्याच्या सांगण्यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी बंद करण्याचं पाप केलंय असा आरोप करून शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर आज रास्ता रोको केला। सुमारे 2 तासाहून अधिक काळ हा रास्ता रोको चालला, त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत गेली। त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून अनेक आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं। या आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। पोलिसांची ही दडपशाही कानावर येताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली। या ठिकाणी पाटील यांनी आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेतली। त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिनमध्ये रोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला। शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले। सावळज भागात पाण्याची भीषण टंचाई आहे, पिण्यासही पाणी नाही। पाटबंधारे विभागाकडे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। अनेक निवेदनं दिली आहेत, मात्र या विभागाकडून वंचित गावांना पाणी देण्याचं नियोजन केलं जात नाही। त्यामुळे स्वाभाविकपणे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। रास्ता रोको करणारे शेतकरी गुन्हेगार नाहीत, त्यांनी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे। मात्र पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवून या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेऊ नये। शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ लागले तर यापुढे कोणी आंदोलन करायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होईल, अशी भूमिका मांडत रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांना केवळ नोटीस देऊन सोडण्यात यावं अशी मागणी केली।